हा आपला बॅक पार्ट आहे आणि हा आपला कॅनव्हास पेपर लावून पान गळा करायचा आहे. तर हे काय करायचं आहे, जेवढी आपली गळा रुंदी असते, गळा रुंदी आपण नॉर्मली किती ठेवतो, 2.5ची ठेवतो, 2ची ठेवतो. गळा रुंदी आता नेकच्या हाईटवर असते आणि कोणाला नॉड हवी आहे नको त्याच्यावर असते. जर मी आता हा खांदा केवढाही आहे, पण इथून इथंपर्यंतची आपण टाकतो, हा पूर्ण शोल्डर असतो आणि इथून इथंपर्यंत जो गळा आपण ओपन करणार आहे त्याला गळा रुंदी म्हणतात. तर गळा रुंदी काय करतात, जर आपल्याला नॉर्मली गळा ठेवायचा 8पर्यंत तर आपण 2.5पर्यंत गळा रुंदी ठेवू शकतो. आणि जर आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त डीप गळा हवा आहे आणि गळा पडायलाही नको आहे, नॉडही नको आहे, त्यावेळी आपण इथून इथंपर्यंत 2 इंच ठेवायची गळा रुंदी. ही 2 इंचाची गळा रुंदी घ्यायची. आणि हाईट किती ठेवायची, तर हाईट आपल्याला डीपच हवा आहे त्यांना, तर डीपची हाईट जेवढीही त्यांची हाईट असेल तेवढी ठेवायची. हा त्यांचा गळा 10 इंचाचा आहे. 10 इंचाचा गळा म्हणजे एवढा डीप नाही आहे, खूप डीप म्हणजे 11, 11.5, 12चा डीप होतो. तरीसुद्धा त्यांना नॉड नको आहे आणि तो खांद्यातून पडायलाही नको आहे. सो इथे 2 इंच घ्यायचं, हे गळारुंदी 2 इंच घ्यायची. आणि इथे आपल्याला गळ्याची उंची जेवढी आहे तेवढे गळ्याची उंची आखून घ्यायची आणि इथून इथंपर्यंत 3 इंच टाकायचं. जसं की मी अजून एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण मेन फॅब्रिकवर काही चॉकने मार्क करायचे नाहीत. ते जर आजूबाजूला गेले, आपण नेकमध्ये देतो तेवढे ठीक आहे, ते कट होऊन जाईल, पण आजूबाजूला गेले तर ते पुसले जात नाहीत, म्हणून आपण उलट्या बाजूने त्याला मार्क करून घेऊया. आणि हा कॅनव्हास पेपरचं सांगते मी आता. जर आपण इथं गळारुंदी 2 इंच ठेवली आहे तर 2 इंच त्याच्यापेक्षा रुंदीला जास्त हा कॅनव्हास पेपर पाहिजे. आणि उंची आपली किती आहे, जर 10 इंच आहे तर 10 इंचापेक्षा 2 इंच उंचीला जास्त हा कॅनव्हास पेपर पाहिजे. हा कॅनव्हास पेपर पण आपण वरती ठेवून शेप देऊ शकतो. एका व्हिडिओमध्ये मी कॅनव्हास पेपर खाली ठेवून जो ड्रेसचा व्हिडिओ टाकला होता मी कॉटसेटचा टॉपचा, त्याच्यात मी दाखवलं होतं की कॅनव्हास पेपर खाली ठेवून नेकचा शेप दिला आहे. तर मी आता ह्याच्यात दाखवते कॅनव्हास पेपरवर आपण आकार टाकतोय. तर आता ह्यांना डीप हवा आहे आणि नॉड नको आहे, पडायलाही नको आहे, तर मी 2 इंचाची गळारुंदी घेते आहे आणि खालून जर त्यांचा 10 इंचाचा गळा आहे तर तो 10 इंचाचा टाकला जाईल. आणि हा गळा उंची ही मोजायची आपली 2 पद्धती आहेत. त्या गळ्याचं काय करतात, खालून आपण इथे जेवढी त्यांना शिल्लक पट्टी हवी आहे, इथे खालून त्यांना जेवढी शिल्लक पट्टी हवी ती मोजायची आपण. नॉर्मली त्यांचं ब्लाऊज जर मापाला दिलं असेल तर, किंवा त्यांना विचारायचं मापाला ब्लाऊज दिलं नसेल तर केवढी पट्टी खालून हवी आहे किंवा गळा केवढा डीप हवा आहे. काय काय वेळी काय होतं, डीप गळा करा बोलतात आणि जेव्हा ही पट्टी छोटी दिसते त्यावेळी मग आपल्याला ब्लेम होतं. त्याच्यापेक्षा हे आपण विचारून घ्यायचं की पट्टी एवढी रुंद असू दे, एवढी असू दे, 3ची असू दे की किती असू दे. बरं, मग ह्यांना मी विचारलं तर ह्यांना 4ची पट्टी इनफ आहे. तर 4ची पट्टी हवी तर खालूनच आपण 5 इंच टाकायचं, कारण हा जेव्हा आपण शिवू तेव्हा अर्धा इंच खाली येणार आहे आणि इथून जेव्हा आपण हा कमरेचा पार्ट शिवून घेऊ तो अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जाणार. मग त्यांना 4ची पट्टी तयार राहील. 5 आहे तर त्यातलं 1 इंच वरून अर्धा खालून अर्धा शिलाई मार्जिन जाऊन 4 इंच बाकी राहील. म्हणून मी खालून 5 इंच आखून घेतले आणि वरून हा राहिलेला मग त्यांच्या गळ्याचा शेप होईल. आता हा इथून जो आपण खाली पार्ट, हा वरचा गळा रुंदीचा खाली आहे तिथे 3 इंच घ्यायचं, कारण हा डेप्थला पण 3 इंच चालेल, पानगळा आहे तर. आणि इथून असं तिरकं येतं, कारण इथे 2 आहे इथे 3 आहे, तर तिरकीच लाईन मारून घ्यायची. आता इथूनच हा जरा बाहेरून शेप द्यायला चालू करायचा आणि इथून 3 इंच आपण घेतले तर इथून 3 इंच वर राखून घ्यायचं. आता अंदाजे घेतलं, मेजरने दाखवते तुम्हाला. हे 3 इंच वरती किंवा 2.5 इंच मी घेतले तर 2.5 इंच वरती घ्यायचं आणि तिथून पानाचा आकार द्यायला चालू करायचं. इथून असं तिरकं जायचं. हा जो 2.5 इंचाचा पार्ट आहे तिथून पान शेप द्यायला चालू करायचं. हा झाला पानाचा शेप. आता हा तिन्ही पार्ट आपण एकत्र ठेवलेत आणि शेप देऊन घेतलाय. तर हा अस्तरचा, कॅनव्हासचा आणि मेन फॅब्रिकचा
हा पार्ट कट करून घ्यायचा गळ्याचा. हे असं मी कट करून घेतलं आहे आता ह्या गळ्याचा तिन्हीचा पार्ट. आता हे एकामेकावर ठेवून कसं शिवून घ्यायचा ते दाखवते. त्याआधी हा आपण पान आकारामध्ये हा आकार कट केला आहे, तर हा कॅनव्हास पेपर दिसतो असा चौकोनी इकडे तिकडे, त्यालाही त्याच आकारात शिवून घ्यायचा, सॉरी कट करून घ्यायचा. हा खालून जो चौकोनी होता तो आपण त्याच आकारात कट करून घेतला आहे. आता शिवताना काय करायचं, जर आपण कॅनव्हासही वापरतोय किंवा विदाऊट कॅनव्हासही आपण अस्तर पलटी करू शकतो. त्याला गोट मारायची किंवा दुसरी पट्टी लावायची गरज नाही. जर हे अस्तर मेन फॅब्रिक ठीक आहे आणि त्यातून उलटं केल्यानंतर कुठला कपडा दिसत नाही आहे ना, तर आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक हे दोन्हीने शिवू शकतो कॅनव्हास नसेल तर, आणि कॅनव्हासही लावू शकतो. ह्याला वेगळं अस्तर लावून पलटवायची पट्टी गरज नाही आहे. तर हे काय करायचं, हा मेन फॅब्रिक आहे तो ओपन करायचा, हा सरळ पार्ट ठेवायचा त्याचा. हा सरळ पार्ट ठेवल्यानंतर त्याच्यावरती हा अस्तरचा पार्ट ठेवायचा. मेन फॅब्रिक सरळच हवं आहे आणि त्याच्यावरती मग आपण अस्तर ठेवतोय. सरळ फॅब्रिकवर अस्तर ठेवल्यानंतर हा कॅनव्हास पेपर ठेवायचा. आपण आता तिन्हीचे आकार कट करून घेतले त्यामुळे आपल्याला ठेवायला इझी आहे की त्या आकारा शेजारी आकार ठेवायचा. आणि हे जे आता ठेवलंय ते असं शिवून घ्यायचं. आपलं नॉर्मली जेवढं शिलाई मार्जिन आपण अर्ध्या इंचाचं किंवा अर्ध्या इंचापेक्षा थोडं कमी घेतो ते शिवून घ्यायचं. आता मी शिवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आणि शिवताना हे तिन्ही पार्ट आपले एकत्र येत आहेत का, सेम येत आहेत का ते बघायचं, चेक करत राहायचं थोड्या थोड्या वेळाने. आणि महत्त्वाचं म्हणजे हे असंच ओढून ताणून घ्यायचं नाही. जर तो आकार आहे इथंपर्यंत जर मी नीट शिवून येऊ शकते तर तिथंपर्यंतच यायचं, सुई टेकायची आणि हा फॅब्रिक वळवायचा आणि नंतर राहिलेला शेप शिवून घ्यायचा. हा मी राहिलेला शेप शिवून घेतला आणि जिथे आपल्या पानाचा आकार आहे त्याच्या बरोबर खाली शिलाई मार्जिन आपण जेवढं घेतोय तेवढंच खाली येऊन सुई टेकली पाहिजे. ही मी सुई टेकवली. सुई टेकवली म्हणजे का, तिथे कोपरा यायला पाहिजे आपल्याला पानाचा, तर बरोबर तो कोपरा येतो म्हणून सुई टेकवायची आणि फॅब्रिक आपला अजिबात हालत नाही. सुई टेकवल्यानंतर हा दाब आपण इथंही उचलू शकतो किंवा पायात एक दिलं आहे त्या पायातून हा फूट उचलतोय बघा, गुडघ्याने मी ढकलवला तर तो उचलला, ठेवला तर बंद झाला. मग हा फूट उचलायचा आणि हे कपडा फिरवून घ्यायचा. असा फूट उचलून फिरवून घेतल्यामुळे काय होतं, हा बरोबर शेप येतो. आता फिरवून कपडा घेतल्यानंतर जिथंपर्यंत आपण हा असा जाऊ शकतो तिथंपर्यंत जायचं. इथूनही फिरवून घ्यायचं आपल्याला, तिथं सुई टेकवायची, नंतर तिथून कपडा फिरवून घ्यायचा. आता हे तिन्ही एकत्र आहेत का बघत राहायचं, चेक करत राहायचं थोड्या थोड्या वेळाने. हा असा आपण शिवून पार्ट तयार झालेला आहे. हे दिसतंय का, कॅनव्हास पेपर ही ब्ल्यू लाईनची दिसतीये, तर इथंपर्यंत आपण कट 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 मारत जायचे थोड्या थोड्या अंतरावर. ते आपल्याला पलटून घ्यायचं आहे म्हणून कट मारून घ्यायचे. शिलाईपर्यंत अगदी मारायचं, पण शिलाई कटली नाही पाहिजे. शिलाईपर्यंत असे तिरके तिरके कट मारून जायचं. आता आपल्याला इथं पानाचा आकार द्यायचा आहे आणि हा कोपरा आहे, तर त्या कोपऱ्यात पूर्ण शिलाईपर्यंत असा कट मारायचा. हे जवळजवळ कट मारून घेतले की फॅब्रिक आपलं नीट पलटवलं जातं आणि शेप तो आकार ओळखून येतो नीट. आता हे कट मारून झालेत. आता आपण हे फॅब्रिक उलटं करूया. जेव्हा आपण उलटं करणार आहे ना तेव्हा हे जेव्हा आपण पूर्ण पलटवू, उलट्या बाजूला घालू, तेव्हा हा असा आकार नीट येतो. पण इकडे आपण शिलाई मारून घेतो तेव्हा ह्याचा पूर्ण फिनिशिंग जातं. त्याच्यापेक्षा काय करायचं, हे आपण जेव्हा पलटवून घेणार असतो तेव्हाच हे असं खोलायचं आणि हा आपला कॅनव्हास पेपर आहे, अस्तरचा पार्ट आहे आणि हा आपला थोडं शिलाई मार्जिन ज्याला आपण कट मारून घेतलेलं तोही त्या अस्तरच्या पार्टकडेच राहू द्यायचं, मेन फॅब्रिककडे नाही राहू द्यायचं. आणि ह्याच्याकडून दाबटीप मारून घ्यायची. हा आपला
मेन फॅब्रिक आणि हा अस्तर ह्याच्यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आणि ह्या अस्तरच्या पाठवरून दाबटीप मारून घ्यायची. मी दाखवते. आणि तो शेपमध्ये बरोबर आहे तर असा हलवत इकडे 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 गोल गोल करायचा. हा पार्ट हलला पाहिजे असा असा असा, नाहीतर आपण एकसारखाच ठेवू आणि तो शेप बिघडेल. म्हणून हा जसा शेप आहे त्याच साईडने असा वळवत वळवत कपडा शिलाई मारून घेऊ. आता इथे चुरगळल्यासारखं दिसतंय, ह्याच्यामुळेच जर आपण तशी शिलाई मारली तर तो नीट ओळखणार नाही. तर ह्याला कपडा इकडे तिकडे सरकवून नीट घ्यायचा आणि शिवताना बघत राहायचं की ही शिलाई आपली आतमध्ये आली आहे का, त्याच बाबा शिलाई खाली जाती आहे का. ओके, हा कोपरा आहे त्याच्यात मी सुई टेकवली, हा टर्न करून घेतला आणि हा सगळा फॅब्रिक एका साईडला करून घेतला आणि दाबटीप मारून घेतली. आता हे दाबटीप मारून घेतल्यानंतर आपोआप ते नीट पलटवलं जाते आणि जेव्हा पलटवेल तेव्हा आपण फक्त असं हे बोटाने प्रेस करून घ्यायचं. असं हाताने प्रेस करून घेतलं की ती नीट दिसते. हा बघा आपला पानाचा आकार बरोबर दिसतोय आणि हा फिनिशिंगने आपला हा शिवून आलाय. वरती शिलाई मारायची गरजच नाही आहे कारण हा पाठीमागच्या पाटला आपण शिलाई मारून पलटवून घेतला कपडा. आता राहिला आपला हा कमरपट्टीकडचा पार्ट. आता काय काय लोक काय करतात, अस्तरचं ब्लाऊज आहे तरीसुद्धा एक अस्तरचा कपडा घेतात, तो ह्याच्यावर ठेवून शिवून घेऊन ते पलटवायचं आणि मग दाबटीप मारून पलटवून घेतलं की डबल हात शिलाई पण घालायची त्याला. एवढं व्याप न करता जसं मी ब्लाऊजची योगपट्टी जॉईन करतो ना तसंच हे जॉईन करून घ्यायचं. दाखवते मी. हे असं गोल गोल करून घ्यायचं, इथंपर्यंत आणायचं हे दोन्ही पार्ट हे. आणि हा फॅब्रिक वरती घ्यायचा, हा फॅब्रिक वरती घ्यायचा आणि आतमध्ये जो गोल गोल गेलेला कपडा आहे तो गेला पाहिजे. आणि आपण तो फॅब्रिक इथं शिवताना आतमध्ये येणार नाही ह्याची काळजी घ्यायची. फक्त हे दोनच असतील मेन फॅब्रिक आणि हा अस्तरचा. हा जो गोल केलेला पार्ट आहे तो आतच राहील. असं शिवून घ्यायचं म्हणजे काय होतं, ते पलटवून घेतलं की फिनिशिंग पण राहतं आहे, त्याला हातशिलाई पण घालायची गरज नाही आणि आपली शिलाईही फिनिशिंगने होते. हे असं शिवून झालं की जसं आपण योगपट्टीचं काढलेलं तसंच हे फॅब्रिक एका साईडून बाहेर काढून घ्यायचं. हे काढून घेतलं त्याच्यानंतर इथे हे दोन्ही फॅब्रिक सेम सेम करायचे असे जोडून आणि इथे सरळ बाजूने दाबटीप मारून घ्यायची. आता ही दाबटीप मारून झाली तर हे कसं फिनिशिंगनं दिसतंयच ना. उलट्या बाजूलाही काही फॅब्रिक दिसत नाही, काही नाही. पण विनाकारण हे पट्टी लावा, फोल्ड करा, नंतर ती पट्टीला हात शिलाई घाला, हे एवढं विनाकारण व्याप न करता हे असं करून घ्यायचं. आता हे आपलं बॅक पार्ट गळाही झाला आहे आणि कमरपट्टीकडचंही झालं आहे. आता आपल्याला बॅक टक्स मारायचे. टक्स मारायचा फॉर्म्युला काय आहे, हे आपलं वरचं शोल्डर दिसतं आहे, हे शोल्डर त्याचं सेंटर पार्टला बरोबर मध्ये बॅक टक्स मारतात. तर हे आपण असं फोल्ड करून घ्यायचं. असं हे फोल्ड करून घेतलं
आपल्याला दिसतोय हा सेंटर, ह्या सेंटरला बरोबर आपल्याला बॅकटक्स मारायचे. तर हा बॅकटक्सचा पार्ट आपण घ्यायचा असा, इथे खून करून घेते म्हणजे तुम्हाला दाखवताना इझी होईल. हे असं घ्यायचं, पण काय हे दोन्ही फॅब्रिक आपले नीट फोल्ड झाले पाहिजे, त्यासाठी इथे खून केली आहे. हे असं ढकलवून घ्यायचं बरोबर गळ्याकडचा पार्ट वगैरे, आणि इथे हात ठेवायचा बरोबर ह्या लाईनमध्ये असा, आणि ह्याच्यावर असं हे फॅब्रिक ढकलवून द्यायचं की जेणेकरून आतमध्ये तो फॅब्रिक आतमध्ये हा फॅब्रिक मेनचा आतमध्ये ओढला नाही गेला पाहिजे. अस्तर आणि तो मेन फॅब्रिक दोन्हीही इथे आपल्याला आले पाहिजे शिलाईमध्ये. साधारण 3 इंच किंवा 4 इंचाची टक्स अशी मारून घ्यायची. इथे मी ही 4 इंचाची किंवा 4.5 इंचाची टक्स मारून घेऊया. ते गळ्यावर डिपेंड ठेवायचं किंवा कंपल्सरी 4 इंचाची टक्स मारली तरी चालते, आणि ह्याला डबल शिलाई मारायची गरज नाही, सिंगल शिलाईमध्ये होऊन जातं. आणि बॅक टक्स मारताना काय करायचं, इथून इथंपर्यंत अर्धा इंच ठेवायचं आणि अशी ही तिरकी शिलाई मारून घ्यायची. जर तुम्ही नवीन करताय तर मी ह्या साईडचे बॅक टक्स मारताना दाखवून घेते की इथून हा सेंटर काढून आपल्याला इथंपर्यंत आलो आपण, हा सेंटर पार्ट झाला समजा आपला. हा आपला सेंटर पार्ट आहेच, आणि हा आपला कपडा पूर्ण आपण इकडे ढकलवून वगैरे घेतलाय पूर्ण, आणि असा फोल्ड केलाय. फोल्ड करून झाल्यानंतर आता मी डायरेक्ट जशी शिलाई मारली तशी न करता तुम्हाला मी सांगते की कसं करायचं. इथून इथंपर्यंत अंदाजे आपण ते अर्धा-पाऊण इंच घेतलाय, अर्धा इंच, तिथून 4.5 इंचाचा टक्स मारलाय. हा 4.5 इंचावर इथे खूण करून घ्यायची आणि हा तिरका आखून घ्यायचा. म्हणजे जर तुम्ही नवीन करत असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, डायरेक्ट असं तुम्ही टक्स मारून घेऊ शकता. आता मी टक्स मारून घेते. जो तुम्ही मार्क केलेला असतो त्याच्यावरून शिवून घेऊ शकता. जेव्हा आपण फॅब्रिक इथे शिलाई एंड करतोय तेव्हा रिवर्स घ्यायचा, रिवर्स घेऊन इथे डबल शिलाई मारली पाहिजे, कारण ती शिलाई पक्की केली तर ती खुलणार नाही. ही झाली आपली टक्स. आता हे टक्स मारून रेडी झालेत, तर आपला हा बॅक पार्ट ऑलमोस्ट रेडी झाला आहे. आता ह्याच्यासाठी ह्यानी पानगळा करायला सांगितलं आहे, पण ह्या पानगळ्याला करताना इथे काहीच नाही आहे, रिकामा आहे. जर ह्याचे काटाचे उरले असतील तुकडे, काट ह्याचा फक्त हातासाठीच काट होता, तर त्याचा हात शिवून हा थोडासा तुकडा उरतोय, तर ह्याचा आपण इथे काहीतरी पॅच करून लावू शकतो जेणेकरून ह्याला आकार येईल. तोच पॅच कसा लावायचा तो मी आता तुम्हाला दाखवते. हा डबल फोल्ड आहे, हा सिंगल आहे, हा डबल फोल्ड करून घ्यायचा, आणि हा मी एवढा पार्ट कट करून घेते, इझी जाईल शिवायला. आणि हा जेवढा पार्ट आहे तेवढाच आपल्याला अस्तरचाही फॅब्रिक पाहिजे. हा जो आपण गळ्याकडून कट करून काढलेला तो मला फॅब्रिक मिळाला आहे, तो मी आता इथे कट करून दाखवते तुम्हाला. हा असा ठेवला. आता तो पानाचा आकार आहे तो असा आतमध्ये येतोय, हो की नाही, असा. जर आपल्या गळ्याचा आकार असा आतमध्ये येतोय तर हा असा आपण इकडून घेऊया, सॉरी, इथून हा असा आकार काढून हा पानाचा आकार आतमध्ये जाऊ देऊ, आणि इकडून असं गोल आकार शिवून घेऊ, म्हणजे आपला पॅच तयार होते. मी कट करून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. म्हणजे काहीतरी एक पॅच लावला तर तो हा काटाचा तुकडाही यूज केला जाईल त्या साडीतला, हा वाया जाणार नाही, आणि त्यालाही रिकाम नाही दिसणार, ते नीट दिसेल. असा काहीसा शेप मी कट करून घेतला आहे.
आणि हा शेप जर आपण ह्याच्यावर नेकवर ठेवला तर हा चांगलाच दिसेल, हा गळ्याला लुक येईल. असं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ना डिझायनिंग लपलेलं असतं, तर ते करायला शिकायचं. म्हणजे आता हा फक्त हातासाठी काट दिलेला असतो, तर ते दोन्ही हात कट करून राहिलेला हा तुकडा होता, तो तर वायाच गेला असता. पण ह्याने किती गळ्याला लुक आला. त्यामुळे हा असा तुकडा ह्याला जॉईंट करायचा. पण हा जॉईंट करताना ह्याला इकडे धागे निघत आहेत, तर असा जॉईंट करून नाही चालत. ह्याचाच एक अस्तरचा तुकडा काढून घेतला आहे आणि हा सरळ पार्टवर अस्तरचा तुकडा ठेवून घ्यायचा. पाहिजे तर तुम्ही ह्याला कॅनव्हासही जोडू शकता. कॅनव्हास जोडल्यामुळे काय होईल, त्याला जरा कठीणपणा येईल. आपल्याकडे पण आहे कॅनव्हास पेपरचा तुकडा, जो आपण हा बॅक पार्टच्या गळ्यासाठी यूज करून कट करून राहिला होता, तो आपण करू शकतो इथे. तोही मी कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते काय होतं ते. ह्या छोट्या छोट्या गोष्टीतूनच डिझाईन तयार होते. ह्याला पाहिजे तर आपण लेसही साईडून लावू शकतो, पण त्यांना सिम्पलच हवं आहे, लेस नको आहे, काही नको आहे, तर मी जास्त फोर्स पण नाही करू शकत. शेवटी त्यांना जसं हवं आहे, त्यांना ते घातल्यानंतर सॅटिस्फाईड वाटलं पाहिजे, सो आपण फोर्स नाही करू शकत. सांगण्याचं आपण काम करतो, सांगूनही त्यांना नको असेल तर ठीक आहे. आता हे मी शिवून घेते. काय केलं मगाशी जसं केलं तसंच, हा मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवायचा, अस्तरवर हा कॅनव्हास ठेवायचा आणि शिवून घ्यायचं. कसं शिवून घेणार आता, हे जर चारही बाजूनी शिवून घेतलं आपण तर हे बाहेर कुठून काढायचं, पलटवायचं कसं. म्हणून हा खालचा जो थोडासा पार्ट आहे ना, हा शिवून न घेता त्याच्या साईडचा सगळा पार्ट शिवून घ्यायचा आणि जो आकार दिला आहे त्या आकाराच्या फक्त तिन्ही बाजूनी शिवून घ्यायचा, अर्धा अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन टाकून. आता मी तो शिवायचा कसा दाखवते तुम्हाला. हे बघा, असं इथून मला खालून तो पलटवून घ्यायचा आहे, तर मी तो पार्ट ठेवते आणि बाकीच्या बाजूने शिवून घेते. आकारामध्ये शिवून घेतला. आता हा जो जेवढा पार्ट सोडलाय हा, त्यातून मी पलटवून घेणार हा, पण त्याच्या आधी हे आपण कट मारून घ्यायचे. हे कोपरे होते, त्या कोपऱ्याजवळचं एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचं आणि इथे असा कट द्यायचा, कारण हा कोपरा नीट बाहेर येत नाही जर तिथे एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल तर. म्हणून त्याच्याजवळ जेवढं पण फॅब्रिक असेल ते कट करून घ्यायचं आणि कोपऱ्याजवळ पण एक कट मारून घ्यायचा. आता हा मेन फॅब्रिक आणि हा अस्तर इथून उलटा करून घ्यायचा. हा कॅनव्हासपासून उलटा करून घ्यायचा नाही, कॅनव्हास अस्तरला चिकटला आहे, तो अस्तरच्या साईडला राहील आणि यातून हा उलटा करून घ्यायचा. आता मी हा कटोरी ब्लाऊजचा फक्त स्टिचिंगचाच व्हिडिओ पाठवला आहे. काही दिवसांनी मी त्याच्या कटिंगचाही व्हिडिओ तुम्हाला पाठवीन. हे कट करताना मी व्हिडिओ नाही करू शकले, पण पाठवीन मी तुम्हाला कटिंगचाही व्हिडिओ. हे बघा, इथे आपले कोपरे होते ते नीट बाहेर निघलेले नाही, तर ते पेनच्या टोकने किंवा काही दुसरी टोकदार वस्तू असेल तर त्याने तुम्ही काढू शकता. असं आतल्या साईडला हे पेनने ढकलवून घ्यायचं. ते हे बघा, ह्याचं टोक निघलं आहे, दिसतंय ना, हे टोक निघलं. तर हे दुसऱ्याही साईडनं मी ओके असं. आणि इथे जो उरला आहे तो कपडा आतमध्ये फोल्ड करायचा. हा असं थोडं दोन्ही बाजूने आतमध्ये फोल्ड करून ह्याच्यावर शिलाई मारून घेतली तर तो खालच्या बाजूने शिवणीच जाणार आहे. असा काहीसा हा शेप रेडी होतो. तर मी इथे थोडं राहिलं आहे ते शिवून घेते.
आता ह्याला नॉड नव्हती लावायची आणि हा काटाचा भाग उरला होता. नॉड नव्हती लावायची आणि हा काटाचा भाग उरला होता म्हणून आपण तो पाठीला गळ्याच्या बाजूला लावून घेतोय, गळ्याच्या खाली. पण जेव्हा हा काटाचा एखादा पार्ट उडतो आणि नॉड लावायची असते तर तेव्हा आपण फॅब्रिकचेच लटकन बनवून त्या पाठीच्या नॉडला लावू शकतो. ते खूप सुंदरही दिसतं, मॅचिंग परफेक्ट होतं आणि त्याचं लुकही जात नाही की लटकन बाबा आपण विकतचे आणलेत, मण्यांचे आणलेत, मणी धुतले, वॉश केले आणि त्याचा लुक गेला, असं काही होत नाही. त्यामुळे शक्यतो मी तरी माझ्या ब्लाऊजला फॅब्रिकचेच लटकन लावत होते आणि ते बघून आता कस्टमरलाही आवडतंय तर ते लोकही म्हणत आहेत की आम्हालाही फॅब्रिकचेच लटकन लावून द्या. सो आता हे असं ठेवलं तर आपण शिवून घेऊया. असं हा बघायचा ठेवून की कसा छान वाटतोय. असा मध्ये ठेवला तरी छान वाटतोय, हा जरा खाली ठेवला तरी छान वाटतोय. पण ठेवताना नेहमी ना परफेक्शन यायसाठी मेजर टेपनं चेक करायचं की आपण सेंटरलाच लावतोय का ते. ही 7.5 येते, 7.5चं अर्ध 4.25 येतं, तर हे 4.25. ह्याचा सेंटर बरोबर 4.25लाच आला पाहिजे. असं ठेवायचं आणि हा टोक आहे त्या टोकाजवळ हे टोक आलं पाहिजे. असं ठेवूनच हा शिवून घेऊया. थोडा खाली ठेवला आहे तर छान दिसतोय म्हणून मी असा शिवून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही सेंटरला पण ठेवून शिवून घेऊ शकता. बरोबर याच्या साईडून शिलाई मारून घ्यायची. थोड्या वेळाने नेहमीप्रमाणे चेक करून घ्यायचं, कारण आपण कधी शिवत गेलो की आपल्याला कळतं की हे बाबा तिरकं झालं, असं नको व्हायला. म्हणून थोड्या वेळाने चेक करून घ्यायचं की ते बरोबर झालं आहे का. हा झाला याचा बॅक पार्ट रेडी. हा बॅक पार्ट आपण हा शिवलाय ना, हा न शिवता हे दोन्ही कोपरे वरती तसेच ठेवले असते आणि हा मध्ये शिवून घेतला असता तर तो एक ब्रॉच टाईप ऑफ झाला असता, तो बन टाईप ऑफ झाला असता आणि इथे 2 खाली पट्ट्या सोडल्या असत्या ह्याच फॅब्रिकच्या. जर टर्न करून बंद बांधतो तशा टाईप ऑफमध्ये तर त्याला खूप डिझाईन झाली असते, पण तसा त्यांचा ऑलरेडी एक पॅटर्न केला आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगते म्हणजे ह्याच्यातच डिझायनर लुक आपण आणू शकतो सिम्पल नेकमध्ये सुद्धा. सो हा झाला बॅक पार्ट रेडी.